TCSने 2% कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. या निर्णयाचा विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. TCSचे मुख्य कार्यकारी अधिकारी के कृतिवासन यांनी सांगितलं की हा निर्णय कंपनीच्या भविष्यासाठी घेतला आहे, पण यामागे वेगळीच कारणं आहेत. यामध्ये तंत्रज्ञानातील वेगवान बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे अनेक पारंपरिक कामं आता मशीन्स करत आहेत. यामुळे काही जुन्या स्किल्स असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज आता कमी होणार आहे. तसेच जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे ग्लोबल मार्केटमध्ये मंदीचे सावट आहे. TCSने स्पष्ट केलं की ही कपात एकदम होणार नाही. कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देऊन सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, पण यातील काही कर्मचाऱ्यांनाच संधी मिळणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना नोटीस पिरियड, ॲडव्हान्स पेमेंट आणि काउन्सिलिंगसाठी मदत दिली जाईल. पण तरीही बातमी IT क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेची आहे. कारण TCS सारखी कंपनी जी नेहमीच स्थिर नोकरीसाठी ओळखली जाते, ती जर असा निर्णय घेत असेल तर इतर कंपन्यांमध्येही असंच काहीतरी घडू शकतं अशी भीती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नोकरी लागल्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. IT क्षेत्रात नोकरी मिळाली की प्रत्येकाला आनंद होतो, पगार चांगला मिळतो, नवीन गॅजेट्स, गाडी आणि ट्रिपचा मोह होतो. पण नोकरी लागली की लगेच फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण IT क्षेत्रात अनिश्चितता नेहमीच असते. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर सर्वात अगोदर इमर्जन्सी फंड तयार करा. किमान 6 ते 12 महिन्यांचा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवायला हवा. समजा तुमचा मासिक खर्च 50,000 रुपये असेल तर तुम्ही 3 ते 6 लाखांचा फंड तयार करा. हा पैसा तुम्ही म्युच्युअल फंड, सेव्हिंग अकाउंट किंवा शॉर्ट टर्म FDमध्ये ठेवू शकता, कारण जर उद्या नोकरी गेली तर हा फंड तुम्हाला आधार देईल. तसंच तुमच्या पगाराचा किमान 20 ते 30% हिस्सा गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवा. म्युच्युअल फंड, SIP, PPF किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. उदाहरणार्थ तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची SIP सुरू केली तर 10 वर्षात तुम्हाला मोठा फंड तयार होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुंतवणूक करताना रिस्क आणि रिटर्न्स यांचा ताळमेळ ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा घ्या. IT क्षेत्रात कामाचा ताण जास्त असतो, त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. तुमच्या कंपनीचा ग्रुप इन्शुरन्स बंद झाला तर तुमच्याकडे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा. तसेच टर्म इन्शुरन्स पण घ्या, कारण जर तुम्ही कुटुंबातील एकमेव व्यक्ती कमावते असाल तर टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला आधार देईल. यासोबतच टॅक्सचं प्लॅनिंग करा, कारण IT कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असतो म्हणून टॅक्सही जास्त कापला जातो.